शेअर मार्केटमध्ये मित्रांनो जेवढं आपण सिम्प्लिफाय करून आपण काम करू तेवढा छानपैकी पैसा बनतो. आणि ते सिम्प्लिफाय करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना समजणं गरजेचं आहे, म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल्स कसे आयडेंटिफाय करायचे, डिमांड आणि सप्लाय झोन एक्झॅक्टली ऍक्च्युअली असतात काय ते पण जर आपण बघून घेऊन ते कसे आयडेंटिफाय करायचे, आणि बेस्ड ऑफ दॅट आपली ट्रेडिंगची कशी आपण ऍक्टिव्हिटी क्रिएट करायची, ट्रेड कसा इनिशिएट करायचा, स्टॉप लॉस कसं ठेवायचं, टार्गेट्स कसे ठेवायचे, या काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. ऑलराईट, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. नॉर्मली लोक अशा टाईपच्या कोर्सेससाठी आणि लाखो रुपये खर्च करतात. तीच एक्झॅक्ट अमीर लोकांची प्रॅक्टिकल आणि प्रॉफिटेबल नॉलेज ज्यातून मी स्वतः प्रॉफिटेबल आहे ते तुम्हाला आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने फ्रीमध्ये मी शिकवत असतो. सो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला आपल्या ह्या शेअर करण्यास माझी मदत करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवण्यास मदत करा. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शेअर असेल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठवा. 24 तासाचा वेळ द्या, तुम्ही रिप्लाय करतील. काय ऑफर दिली ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या, नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स आणि इतर महत्वाचे लिंक्स पण डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टाकलेले आहेत, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. ऑलराईट, मी एक नॉर्मल एक चार्ट आणतो तुमच्या समोर. ऑलराईट, सो आता ही टाइम फ्रेम कुठलीही असेल डिपेंडिंग तुम्ही कशा टाईपची ट्रेडिंग करत आहे. सपोर्ट तुम्ही सपोर्ट मिनिट चार्टवरती करणार, 5 मिनिट्सवरती करणार इंटरडे साठी, किंवा आवरली चार्ट किंवा वन डे चार्ट किंवा वीकली किंवा मंथली चार्टवर स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी करणार, तुमच्यावरती आहे डिपेंडेंट. पण हे सेम लॉजिक सगळीकडे अप्लाय होतं. आता लोक काय करतात माहितीये का, की लोकांना प्रत्येक लेवलला ना एक सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय करा. म्हणा की इकडे चल, इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे, इथे सपोर्ट आला, इथे सपोर्ट आला, इथे सपोर्ट आला, अँड सो ऑन अँड सो ऑन. तर ह्याच्यामुळे काय होणार की हे तुम्ही हे असे लाईन जर काढत बसला प्रत्येक लेवलवरती, मग तुम्हाला मल्टिपल एंट्रीज किंवा मल्टिपल एक्झिट्स दिसायला सुरू होतात. ओके, की म्हणणार आहे नेक्स्ट टाइम जर आता इकडे आला व्हेरी लाईकली, म्हणजे इकडे पण व्हेरी लाईकली मला इकडे एंट्री भेटू शकते आणि इकडे पण मी एखाद्याची एंट्री मारू शकतो. ओके, म्हणणार इकडे पण एंट्री दिसते, इकडे पण सपोर्ट लेवल दिसतोय. सो असं आपल्याला करायचं नाहीये. हे जे चुका करतो आपण, जिकडे चार्टवरती भरपूरशा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ऍड करायला प्रयत्न करतो, तिकडे प्रॉब्लेम होतो. ओके, सपोर्ट म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर कोण पहिले नवीन बघत असेल तर सपोर्ट म्हणजे जिकडे मार्केट स्टॉप होऊन रिव्हर्स होऊन परत वरच्या दिशेने जायला सुरू करतं. रेजिस्टन्स म्हणजे जिकडे मार्केट वरती जाऊन परत खाली टर्न करण्याच्या हिशोबाने प्रयत्न करतो, त्याला रेजिस्टन्स म्हणतो. ओके, आपण बाईंगसाठी आपण नॉर्मली सपोर्ट लेवल यूज करतो, सेलिंगसाठी आपण रेजिस्टन्स किंवा शॉर्टिंग करण्यासाठी रेजिस्टन्स लेवल यूज करतो. सो इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग असे छोटे मोठे गोष्टी, आपण जो पण आपली चार्टवरची जी पण टाइम फ्रेम आहे, ओके, डेली चार्टवरती मोठी टाइम फ्रेमवरती काम, म्हणजे एक दिवसाचा पूर्ण चार्ट ठेवा. जर आपल्या डेली कॅन्डलचा चार्ट असेल, मिनिट कॅन्डलचा चार्ट असेल, दिवसाभराचा चार्ट ठेवा. ओके, मिनिट कॅन्डलचा चार्ट त्याच्यावरचा जर चार्ट असेल तर अजून वाईडर फ्रेम ठेवा. इन दिस केस एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता की मी हा डेली चार्टची कॅन्डल दाखवतोय आणि तिकडे मी ऑलमोस्ट जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, सो जवळजवळ एक 6 महिन्याचा चार्ट मी असं घेतलेलं आहे माझ्या अभ्यासासाठी. मी असं एकदम झूम करून असा करत नाहीये. राईट, सो कायम ऍटलीस्ट एक डिसेंट टाइम फ्रेम ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक मोठे ब्रॉडर सपोर्ट रेजिस्टन्स लेवल दिसायला भेटले. सेम थिंग मी मिनिट चार्टवरती जाऊन जर बघितलं तर मिनिट चार्टवरती मी काहीतरी मी म्हणेन की चला एक दिवसभराचा तरी मी ऍटलीस्ट ठेवतो चार्ट माझ्या समोर, जेणेकरून मिनिट चार्टवरती माझी 8 दिवस ओव्हरऑल एक दिवसाची ऍक्टिव्हिटी तरी दिसेल. जर मी 15 मिनिट चार्टवरती गेलो तर मी म्हणेन की ऍटलीस्ट मी एक 2 दिवस तरी चार्ट माझ्या समोर ठेवतो, जेणेकरून माझ्याकडे आयडिया येऊन जाईल. सो ऑन अँड सो ऑन. ओके, सो जे पण ज्याच्यावरती नीट क्लिअरली थोडेसे आपले जर फॅट कॅन्डल दिसायला चालू होतात, तिकडे तेवढा तरी आपल्याला झूम करून तुमच्या काय म्हणतात तुमच्या जजमेंट राऊंडमध्ये घेऊ शकतो. ओके, कमिंग बॅक टू डेली चार्ट परत जस्ट दाखवण्यासाठी, तर हे सगळे जे ड्रॉइंग्स आहे मी डिलीट करून टाकतो. ओके, आणि आपल्याला करायचं काय ते महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. आता इन दिस केस आपल्याला चार्ट असा काहीतरी बनलेला आहे आपला, ओके, असं काहीतरी बनलेलं आहे. तर आपल्याला हे पहिलं तरी नुसते अशी एक हॉरिझॉन्टल लाईन टाकायची नाहीये. लोकांना एका नंबरवरती बाय करायची खूप घाण सवय आहे, की बाबा हे एक्झॅक्ट लेवलला आलं तरच मी बाय करणार, 10 पैसे वर असेल तरी नाही करणार, 10 पैसे खाली गेलं तरी मी नाही करणार, मला त्याच लेवलवरती बाय करत नाही. ती चुकीचं आहे. आपण जे अनालिसिस करतो ना, ते मार्केट जरूर नाही की प्रत्येक वेळी एक्झॅक्टली त्या सपोर्टला की प्रिव्हियसली 100 ला आलेलं होतं, यावेळी पण 100 वरनच बाउन्स मारणार असं नसतं. सो इन दिस केस काय करायचं, आपण पहिलं तर
सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचं असेल किंवा सपोर्ट झोन इन दिस केस ड्रॉ करायचं असेल तर झोन काढायचा, सपोर्ट झोन काढायचा. ओके, सो इन दिस केस म्हणजे चाल इकडे एक खालची लेवल दिसते आणि जर इकडे मला वाटतं की जवळजवळ इकडचा हा थोडासा इमिजिएट रेजिस्टन्स दिसतोय. सो मी छोटासा हा झोन क्रिएट केलेला आहे. ओके, सो एकदम लोएस्ट पॉईंट जो आहे लोएस्ट पॉईंटला आपण धरायचा आणि त्याच्यानंतर जो इमिजिएट रेजिस्टन्स जवळचा एकदम इमिजिएट रेजिस्टन्स दिसतोय तिकडे एक अजून एक रेजिस्टन्स लाईन टाकायची. सो त्यामुळे हे रेजिस्टन्स लाईन झाली आणि हे सपोर्ट लाईन झाली. पण सिन्स हा पडल्यावरती आपण या शेअरमध्ये एंट्री घेणार आहोत म्हणून हा झालेला आहे सपोर्ट झोन. सो अशा प्रकारे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईननी आपल्याला एक सपोर्ट झोन आपल्याला काढायचा आहे आणि जेव्हा पण मार्केट नेक्स्ट टाइम या झोनमध्ये येईल, ओके, जेव्हा पण मार्केट नेक्स्ट टाइम या झोनमध्ये येईल तर या झोनमध्ये आल्यावरती आपण विचार करायचा की मला याच्यामध्ये कुठे एंटर करायचंय. आता या डेली चार्ट आहे तर तुम्ही परत जाऊन 15 मिनिट चार्टवरती एकदा झोनमध्ये आल्यावरती तुम्ही एक्झॅक्ट तिकडे जाऊन परत ऍडिशनल जे सेटअप्स आहेत जे प्रिव्हियसली व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत जसे डबल बॉटम म्हणा, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर म्हणा, चॅनल पट्टीचा ब्रेकआउट म्हणा, या सगळे सेटअप दिसायला लागले तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला वाट बघायचं की झोनमध्ये आल्यावरती. ओके, सो इन दिस केस झोनमध्ये आल्यावरती काय होतं की झोनमध्ये आल्यावरती आपल्याला दिसतं की बाबा चार्टवरती आपल्याला नेक्स्ट इकडनं रिव्हर्सल यायला चालू होतो आणि मार्केट झपाझप इकडनं वर जाण्यास रेडी होतं. सो इकडे बघू शकता क्लिअरली या झोन जरी 3000चा जरी अप्पर लेवलचा झाला होता 3000च्या अप्पर लेवलवरनं इकडनं झोनमध्ये 3400 पर्यंत गेलेला होता हा एफएनओचा शेअर पीआय इंडस्ट्रीज. सेम थिंग अजून दुसऱ्या चार्टवरती जाऊन बघूया. टाटा मोटरचं वाईडली ट्रेडेड चार्ट आहे. इथे पण आपल्याला क्लिअर की सपोर्ट आणि रेजिस्टन्स मला पहिल्या तर मी झोन माझा बनवणार, मला बाय करायचं आहे. तर झोन बनवण्यासाठी परत मी एक दांडी टाकणार इथे जो लोएस्ट पॉईंट आहे ह्याचा इकडे एक दांडी टाकणार आणि ह्याच्यानंतर मी म्हणणार की याच्यानंतर आता इकडनं जर वर गेलो की इमिजिएटली त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स झोन्स कुठे येतात समवेर इकडे रेजिस्टन्स झोन येतोय. ओके, कारण प्रिव्हियस इकडे एक मला दांडका दिसतो थांबतोय, इकडे दांडके दिसतात थांबतात, इकडे दांडके दिसतात थांबतात, सो ऑन अँड सो ऑन. तुम्ही म्हणेल की बाबा अरे टाटा मोटर्सला मला जर नेक्स्ट टाइम जर मला बाय करायचं असेल इकडच्या अनालिसिसवरनी या चार्टच्या अनालिसिसवरनं जर मला बाय करायचं असेल तर समवेर ह्या झोनमध्ये जेव्हा टाटा मोटर्स येईल तेव्हा मी बाय करेन. सो इन दिस केस जर मी बघितलं की जरा वाट पेशंट बघितली आणि नंतर बघितलं की इकडे ही कॅन्डल इथे एंटर झालेली आहे. सो 380ला माझी इकडे टाटा मोटर्समध्ये एंट्री असली पाहिजे होती. इथे कुठेही मला ट्रेड करायचं नव्हतं. 380ला मी एंट्री मारली असती या झोनमध्ये घेऊन आणि नंतर बघू शकता की त्यानंतर मार्केट 380 वरनं 450 पर्यंत गेलेलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट मार्केटने जवळजवळ 30% रिटर्न टाटा मोटर्स सारख्या शेअरमध्ये दिलेलं होतं. ओके, आता ह्याच्यामध्ये ट्रेड घेताना सिंपल स्टॉप लॉसेस काय ठेवायचे तेही तुम्हाला सांगून ठेवतो. नॉर्मली आपला जो स्टॉप लॉस असेल सो आपली ही लोअर जी लेवल आहे ओके लोअर लेवलचे एकदम कट टू कट पण स्टॉप लॉस ठेवायचे नाही. जर असं आपण थोडंसं आपण रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने ठेवायचं की बाबा एवढा माझा रिस्क आहे या स्टॉप लॉसची लेवलची एवढी रिस्क आहे आणि माझा रिवॉर्ड किती आहे. प्रिव्हियस माझा रेजिस्टन्स आता इन दिस केस पण रेजिस्टन्स झोन काढायला लागणार. प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन जर मला काढायचे असेल समवेर मी म्हणेन की बाबा मॅक्सिमम झोन जो आहे समवेर ह्या झोनमध्ये येतोय जिकडे प्रिव्हियसली कडनं मार्केट टर्न अराउंड झालेलं होतं. सो माझे टार्गेट जे आहेत ते समवेर या झोनमध्ये असणार आहे. सो इकडे मला दिसतोय की मी इकडे एंट्री घेऊन 370-80ला एंट्री घेऊन ऑलराईट जरा हे नीट काढतो 370-80ला जर मी एंट्री घेऊन जर मला एवढ्या जर रिस्क भेटते एवढ्या रिस्कच्या समोर माझा आणि समोर एवढा मला रिवॉर्ड भेटतोय देन इट इज मोर देन इनफ फॉर मी टू जे काय असेल ते मला काम करायला. ओके, सो रिस्क टू रिवॉर्ड आपला कमीत कमी 1:2 तरी असला पाहिजे. 1 रुपयाचे रिस्कसाठी 2 रुपयाचा रिवॉर्ड असला पाहिजे. सो इकडे क्लिअर कट दिसत होतं की इकडे या झोनमध्ये एंट्री मारल्यावरती 380च्या झोनमध्ये एंट्री मारल्यावरती माझ्याकडे रिस्क ही जवळजवळ एवढी होती त्याच्या अगेन्स्टमध्ये रिवॉर्ड मला ऍटलीस्ट डबलपेक्षा जास्त दिसत होता. सो हा एक बनतो आपला ट्रेड परफेक्ट रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एक्झाम्पलमध्ये परत दाखवतो की मी इथे तर जास्त मोठी एक वर्षभराची टाइम फ्रेम घेतलेली आहे. इन दिस केस वर्षभराच्या टाइम फ्रेममध्ये परत मी लोएस्ट पॉईंट मी आयडेंटिफाय करणार की लोएस्ट पॉईंट समवेर इकडे दिसतोय. तर इमिजिएटली वर गेल्यावरती रेजिस्टन्स झोन समवेर ह्या झोनमध्ये दिसतोय जिकडे प्रिव्हियसली इकडे मार्केट बरेच ठिकाणी फिरलेलं आहे. सो मी म्हणेन की आता हा रेजिस्टन्स झोन जो आहे सॉरी माझा बाय झोन जो रिलायन्स आहे तो समवेर या इकडे निघालेला आहे. सो इन दिस केस मी नेक्स्ट टाइम वाट बघेन कधी या बाय झोनमध्ये येतोय. बाय झोनमध्ये इकडे आल्यावरती मला दिसतंय की मला एंट्री इकडे समवेर ह्या इकडे 2243ला भेटलेली होती. 2243 वरनं तिकडे थोडासा त्या बाय झोनमध्ये काम करून परत आता इकडे वरच्या बाजूला बाउन्स मारायला सुरू केलेलं आहे. सो अगेन रिलायन्स सारख्या शेअरमध्ये पण एक काही दिवसांमध्ये 5% प्रॉफिट जस्ट बेस्ड ऑन दिस सिम्पल सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनच्या हिशोबाने आपल्याला काम करायला भेटलेलं आहे. ओके, ऍडिशनली डिमांड आणि सप्लाय झोन काय डिमांड आणि सप्लाय म्हणजे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनच आहे. फक्त एवढंच आहे की जिकडनं एक्झॅक्ट जो युटर्न मारतो ओके इकडनं मार्केट जसं इन दिस केस एकदम सडनली युटर्न मारलेला आहे हा आपण म्हणू शकतो हा एक सप्लाय झोन झालेला आहे. ओके, परत इकडनं पण म्हणू शकतो की परत इकडनं सडन युटर्न मारलेला आहे हा एक सप्लाय झोन झालेला आहे. ओके, इकडनं परत युटर्न मारलेला हा एक सप्लाय झोन झालेला आहे. सो हे सप्लाय झोन्स ओके हे जे टॉप जे आहेत सप्लाय झोन या सप्लाय झोन्स
च्या इकडे कधी पण मार्केट प्रिव्हियसली परत नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तिकडनं सेलिंग प्रेशर येते. सो इन दिस केस अशा प्रकारे आपण आपले टार्गेट सेट करू शकतो. जिकडे एक्झॅक्टली व्ही मारतोय तो सप्लाय झोन आहे आणि परत जिकडे एक्झॅक्टली यू मारतो व्ही शेप मारतोय ओके इन दिस केस हा झाला आपला डिमांड झोन. सो जिकडे मला व्ही दिसतोय इकडे मला व्ही दिसतोय हे सगळे माझे डिमांड झोन आहे. सो डिमांड झोन्स मध्ये एकदम जिकडनं मार्केट यू टर्न सडनली मारतं त्याला आपण डिमांड झोन म्हणायचं. जिकडनं मार्केट वरून खाली येतं त्याला आपण सप्लाय झोन म्हणायचं. सो एवढंच आहे सिंपल सप्लाय झोन आणि डिमांड झोन. फक्त एवढंच आहे की ह्या टेक्निक्सला जे बेसिक शेअर मार्केटचे एकदम बेसिक स्ट्रक्चर्ड ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो त्यासाठी फक्त एवढंच लागतं की पेशन्स. रिलायन्सचा शेअर जसं मी चार्टवर दाखवत होतो की स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने एक 5 ते 6 महिन्यानंतर एक अपॉर्च्युनिटी देत होता. टाटा मोटर्सचा पण शेअर ऑलमोस्ट 3 ते 4 महिन्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी देत होता. पण ते अपॉर्च्युनिटी जे बनतात ते 20 ते 30% मोठ्या या लार्ज कॅप एफएनओ शेअर्समध्ये बनतात जिकडे आपण फ्युचर्समध्ये पण किंवा ऑप्शनमध्ये पण ट्रेडिंग करून एक मोठासा पैसा कमवू शकतो. ओके हे सेम लॉजिक इव्हन तुम्ही मिनिट चार्टवरती 15 मिनिट चार्टवरती बँक निफ्टी आणि निफ्टीवरती पण लावू शकता सपोर्ट रेजिस्टन्समध्ये आणि हे सेम गोष्ट तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता डिमांड झोन्स आणि ह्या गोष्टीचं. मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. जास्त मराठी माणसांना आपल्या चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी आहे महेश पाटील. वेबिनार्स डेफिनेटली पर्यंत लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या आत्ताच्या आता. जय हिंद जय महाराष्ट्र.